जंगलाचा राजा असलेल्या सिंहाला उंदराने जाळे कुरतडून शिकाऱ्यापासून वाचवलेलं माहीतच असेल तुम्हाला. पण जर वाघाला वाचवून उंदीर तोंड न दाखवताच पळून गेला तर तर काय होईल हे या भागात कळेल. सो लेट्स स्टार्ट. कथा आहे राघव के द ब्रँड, भाग 2. लेखिका राधा चेरी. व्हॉट रबिश, कोणत्या मूर्खाने माझं नाव भाऊराव सांगितलंय. आता ह्या विषारी नागाला जाग आली होती. तो त्याचा फणा काढून सगळ्यांवर विष फवारणी करत होता, म्हणजेच ओरडत होता. रागाने त्याच्या नाकपुड्या फुगल्या होत्या. 2 दिवस बेशुद्ध असूनही त्याच्या चेहऱ्यावरचं तेज किंचितही कमी झालेलं नव्हतं. ही इज लाईक अ क्रुएल हायनेस. झोपेमध्ये तर अणूला हा हँडसम आणि हॉट वाटला होता, पण आता पूर्ण शुद्धीत अक्षरशः लावा बरसत होता. मृत्यूला छोटासा पापा घेऊन आलाय हा. इरामुळे आजचा दिवस बघतोय, पण सध्या तिचा भयंकर राग आला होता. सर, तुमच्या वाईफने, डॉक्टरांनी स्वतःच्या कपाळावरचा घाम पुसत या विषारी नागाला उत्तर दिलं. त्यांना आत्ताच कळलं की हा जो शुद्धीत येताच सगळ्यांवर खेकसतोय तो कोण आहे. आता ह्याला शांत कोण करणार देवालाच माहीत. तेवढ्यात बेडच्या बाजूला सावधान पोझिशनमध्ये उभा असलेला एक धष्टपुष्ट आणि बारीक केस असलेला व्यक्ती म्हणजे जीत, त्याचा फोन वाजला. कॉलर आय डी पाहून तो थोडा घाबरला. कॉल घेऊ की नको हा विचार करत त्याची नजर बेडवर असलेल्या त्याच्यावर गेली, जो त्यालाच बघत होता. जीतने त्याला स्क्रीन दाखवली की दुसऱ्याच सेकंदाला बेडवर असलेल्या रागिष्ट प्राण्याने कॉल रिसीव्ह करून मोबाईल कानाला लावला. डॅड, ह्या विषारी नागाने स्वतःचा फणा आवरून घेतला आणि एका झटक्यात जणू दशरथ राजाचा प्रिय पुत्र राम झाला. राघवराव, कुठे आहात? ही काय पद्धत झाली? कोणालाही न सांगता कुठे गेलात? लवकरात लवकर घरी या. फोनमधून एक गंभीर आवाज आला. राघवच्या वडिलांचा आवाज होता तो. येस डॅड, आय विल बी बॅक सून. एवढं बोलून कॉल कट झाला. राघवने मोबाईल जीतकडे परत दिला. नाही सॉरी, मोबाईल फेकला आणि जीतने तो कॅच केला. तर हा अँग्री यंग मॅन म्हणजे राघव कारखानीस. देशात विदेशात याचे कित्येक 5 स्टार 7 स्टार हॉटेल्स, पब, कसिनो, मॉल्स आहेत. लीगल गन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, काही फार्मा कंपनी आणि 2 मोठ्या फॅशन डिझायनिंग कंपनीचा मालक. वय 32, 6 फूट उंची, गव्हाळ वर्ण, दाट काळे सेट केलेले केस, धारदार नाक, डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर अपार तेज. बघूया राघवची फॅमिली. आजी, ज्या स्वभावाने कडक आणि तेवढ्याच प्रेमळ आहेत, माजी आमदार सुमन कारखानीस. नंतर आजोबा व्यंकोजी, बिझनेसमन होते. तोच पूर्ण बिझनेस त्यांनी फक्त राघवच्या नावे केला आणि राघवने तो देशात आणि 7 समुद्रापार वाढवला. त्यानंतर वडील जयप्रकाश, जे खासदार आहेत. यांच्या डोक्यात फक्त पॉलिटिक्स असतं. यांनी काही सांगितलं आणि राघवने ते ऐकलं नाही असं खूप कमी वेळा झालं असेल. वडिलांचा शब्द म्हणजे जवळपास काळ्या दगडावरची रेष मानतो तो. त्यानंतर राघवची आई निलिमा, सोशल वर्क आणि किटी पार्टीमध्ये नेहमी बिझी. मग आहेत आत्या. ह्या लग्न होऊन 2 वर्षाने स्वतःच्या मुलीला घेऊन माहेरी आल्या आणि इथेच राहिल्या. त्यांच्या मुलीचे नाव सोनिया. त्यानंतर येतो केतन, राघवच्या काकांचा मुलगा. पॉलिटिक्स आणि बिझनेस दोन्हींमध्ये इंटरेस्ट. सध्या जयप्रकाश यांना पॉलिटिकल कामात मदत करतो. याची वाईफ रूप, जी हाऊसवाईफ आहे. त्यानंतरची महत्त्वाची व्यक्ती म्हणजे अलिशा, राघवची एकुलती एक बहीण, लाडात वाढलेली, घमेंडी आणि गर्विष्ठ मुलगी. पण राघवची जान आहे ही. कॉलेजमध्ये फक्त एन्जॉयमेंटसाठी जाते. आता जाऊया परत राघवकडे. त्याने एक धारदार नजर जीतवर टाकली. जीत हा त्याचा असिस्टंट, बॉडीगार्ड, ड्रायव्हर सगळंच होता. जेव्हा तो शुद्धीत आला त्याने लगेच कॉल करून
जीतला बोलावून घेतलं होतं. फक्त एका नजरेत जीतला कळायचं की बॉसला काय हवंय, कारण राघव आणि जीत या दोघांचं एका वेगळ्या भाषेवर प्रभुत्व आहे. त्याचं नाव आहे ब्लिंक टू स्पीक. म्हणजे दोन व्यक्ती एक शब्दही न वापरता फक्त आणि फक्त डोळ्यांची हालचाल करून संभाषण करू शकतात. म्हणून जीतला लगेच कळलं की राघवला काय विचारायचं आहे. बॉस, एक मुलगी तुम्हाला इथे घेऊन आली होती. मे बी तुमच्या कारचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा ती तिथेच असेल. तिने पोलिसांना तुमचे आणि स्वतःचे नाव खोटे सांगितले. ID प्रूफची वाट बघायला तेव्हा वेळ नव्हता. तुमचा जीव वाचवणं जास्त महत्त्वाचं होतं. जीतने उत्तर दिलं. काय नाव सांगितलं तिने? त्याने थोडं शांत होऊन विचारलं. आता औषधांमुळे थोडी गुंगीही येत होती. भाऊराव. जीत काही बोलण्याच्या आधीच डॉक्टरांच्या मुखातून शब्दसुमन बाहेर पडले आणि दुसऱ्याच सेकंदाला राघवने ते सगळे शब्दसुमन गोळा न करताच त्यांना आग लावली. इडियट, तिने स्वतःचं नाव काय सांगितलं आणि कुठे आहे ती? बोलाव तिला. कसा बसा रागावर कंट्रोल करून तो म्हणाला. सॉरी बॉस, तिने स्वतःचं नाव मिसेस इरा काळे असं सांगितलं. आणि ते म्हणजे जीतला कळत नव्हतं की आता काय सांगू. स्पीकअप इडियट. त्याच्या आवाजाने डॉक्टरांचे पायसुद्धा थरथरत होते. बॉस, तिनेच तुम्हाला किडनी डोनेट केली आहे. मी तिला थोड्या वेळापूर्वी बोलायला गेलो होतो तेव्हा ती झोपली होती. पण आता ती तिथे नाही आहे. हॉस्पिटल आणि आसपास सगळीकडे शोधलं. तिच्यासोबत तिची एक मैत्रीण होती. दोघीही सापडल्या नाहीत. जीत खाली मान घालून म्हणाला. तेवढ्यात राघव, बेबी तू ठीक आहेस ना? तुझ्या ॲक्सिडेंटचं ऐकून खूप घाबरले मी. तुझ्या बायकोला तर तुझी काळजी नाही आहे, पण मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. कियारा, राघवची न्यू गर्लफ्रेंड, दारातून तिच्या ब्रेन ॲटवूड सँडलचा टक टक आवाज करत आत आली आणि राघवचा हात हातात घेत बोलत होती. प्रत्येक वेळी सोनियाचा उल्लेख करण्याची गरज नाही आहे. नाव लीव्ह. मला आता आराम करायचा आहे. राघव स्वतःचा हात झटक्याने मागे घेत तिला जाण्याचा इशारा केला. बट राघव, सॉरी. कियारा काही पुढे बोलणार तोच जस्ट गेट आउट. राघव जवळजवळ ओरडलाच. ते ऐकून कियारा तडक निघून गेली. बॉस, कियारा मॅडमना तुमच्या ॲक्सिडेंटबद्दल कसं कळलं? कारण ही गोष्ट तुमच्या घरीही कोणाला अजून माहीत नाही. जीतने शंका व्यक्त केली. सॉरी बॉस, कियारा मॅडम खूप चौकशी करत होत्या म्हणून मला सांगावं लागलं. दारातून डेव्हिड आत येत म्हणाला. डेव्हिड आणि जीत हे राघवचे लेफ्ट अँड राईट हँड आहेत असं म्हणायला हरकत नाही. राघवची सगळ्यात जवळची माणसं आहेत ही. फक्त जवळची माणसं आहेत, कारण विश्वास तर राघव स्वतःच्या सावलीवर देखील करत नाही. का ते कळेल पुढे. जीत, फाइंड दॅट गर्ल इरा ऑर वॉट एव्हर हर नेम. तू तिला पाहिलेस, तिचा चेहरा लक्षात ठेव. नाव लीव्ह. राघव ऑर्डर देत म्हणाला. ते दोघे जाण्यासाठी वळलेच होते की वेट. काहीतरी आठवलं म्हणून राघवने त्या दोघांना परत आवाज दिला. येस बॉस. लवकरात लवकर आपल्या हॉस्पिटलमध्ये माझी शिफ्ट होण्याची व्यवस्था झाली पाहिजे, राघव म्हणाला. बॉस, आज संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. जीत. फाईन, राघव म्हणाला. ओके बॉस. डेव्हिड आणि जीतने त्यांचं काम सुरू केलं, इराला शोधण्याचं काम. जीत, बॉसने त्या मुलीला शोधायला का सांगितलं? बहुतेक तिने बॉसचा जीव वाचवला म्हणून थँक्यू म्हणायचं असेल. डेव्हिड स्वतः प्रश्न विचारून स्वतःच उत्तर देत म्हणाला. नॉनसेन्स. तिला ॲक्सिडेंटबद्दल काही माहिती असू शकते आणि तिने बॉसचा जीव वाचवला पण पळून गेली. कदाचित ह्या ॲक्सिडेंटमध्ये तिचा हात असू शकतो. म्हणजे तिच्याकडून जबरदस्ती काही काम करून घेतलं असेल म्हणून तिला शोधायला सांगितलं. जीतने डेव्हिडच्या डोक्यात टपली मारून लिफ्टमध्ये प्रवेश केला. तुला बरं कळतं बॉसच्या मनातलं. त्यांची बायको होतास का मागच्या जन्मी? ह्यावेळी जीतने डेव्हिडच्या पोटात डायरेक्ट पंच मारला. आणि त्यांच्या बायकोचं नाव कधीच काढू नको, मरशील उगाच. डेव्हिडने जीतला हाताचा अंगठा वर करून इशारा केला.
आणि दोघे लिफ्टच्या बाहेर आले. आता बायकोचं नाव का नाही काढायचं ते पुढच्या भागात कळेल. तोपर्यंत कीप रीडिंग, कीप लिसनिंग, स्टे हॅपी.